वास करणारी माँ भगवती, वंदनीय भारत माता, उभ्या भारताचा आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, आसे तो हिमाचल अटक से लेकर कटक से, या आमच्या साम्राज्याची, आमच्या हिंदुत्वाची नव्हेच तर आमच्या या महाराष्ट्राची ध्वजा सर्व जगभर पसरवली असे स्वराज्याचे अधिपती राजा शिवछत्रपती यांना त्रिवार वंदन करतो। आणि मला जे अल्पशे 2 मिनिटं बोलण्याची इथे मॅडमने संधी दिली त्यासाठी मॅडमचा मनस्वी आभार मानतो। माझा परिचय म्हणजे मी पवन कृष्णाजी बोंद्रे, मूळचा याच भूमीतला दहेगाव जोशीचा आहो। 2 वर्षा अगोदर इथं येणं झालं होतं, तेव्हा कुष्ठरोगाचा एक कार्यक्रम होता। मी आपल्या तालुका आरोग्य हेल्थ डिपार्टमेंटला तिथं कार्यरत होतो। कोविड नंतर येणं झालं नाही किंवा अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी होणं झालं नाही, पण आता मी एक वेगळ्या पदावर लॅटिन टीबी ऑफिसर म्हणून बुलढाणा आणि वाशिम 2 जिल्हे सांभाळतोय। मला वाटते तुम्ही सगळे त्रासलेत, बरोबर ना? हां, आय ॲग्री विथ यू, कारण मी पण विद्यार्थी दशेतून गेलेलो आहे, पण तुम्हाला एका मिनिटामध्ये ऊर्जा देऊन जाणार एवढं पक्क। सुप्त मनामध्ये दडलेल्या अनेक विचारांना कढीच्या स्वरूपातून फुलाच्या सुगंधात निर्माण करून एक विद्येचं साम्राज्य निर्माण करणारे आदरणीय बावनकुळे सर यांच्या पावन पवित्र विचारधारेने ही शाळा इथे निर्माण झाली। त्यासाठी मी सर्वस्वी आणि मनस्वी त्यांचे आभार व्यक्त करतो। त्यांची प्रकृती बरी नाही असं मला माहिती झालं, दुःख वाटलं, पण ते पितातुल्य आहेत। या कार्यक्रमाला उपस्थित कुठल्याही घराची शोभा ही आईशिवाय नसते। आईसोबत काम नसलं तरी घरात गेल्यानंतर एकच शब्द आठवतो, तो म्हणजे आई। म्हणून आमच्या मातृतुल्य, आमच्या मातोश्री। त्यानंतर कुठलंही घर जर चालवायचं असेल तर ते घर चालवण्यासाठी एक पिता आवश्यक असतो, एक वडील बंधू आवश्यक असतो, आणि तो वडील बंधू सर्व अर्थकारण चालवतो। म्हणून अर्थकारण चालवणारे आमचे सचिव साहेब। कुठलीही व्यवस्था चालत असताना त्या व्यवस्थेला 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात, सगळ्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्या 2 गोष्टी माझं तुम्हाला एक मागणं राहील, हक्काचे आहात तुम्ही माझे। मी कधी जर तुम्हाला भेटलो किंवा माझं भाषण आहे माहीत असलं तर कागद आणि पेन हा नक्की सोबत ठेवायचा। कुठलाही जर व्यवस्था चालवायची असेल तर त्याला शासन आणि प्रशासन दोन्हीही आवश्यक असतात। म्हणून शासनाच्या नियमानुसार आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आदरणीय जाधव साहेब, शासनाला शासन काम करत असताना प्रशासन आणि प्रशासनावर पुन्हा अंकुश धरून शासन ते काम करत आहे। म्हणून माझा मित्र, धाकटा मित्र चेतन देशमुख हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। एवढंही होत असताना कोविडच्या काळामध्ये आम्ही कितीही 2G 3G 4G वापरले तरीही आम्हाला गुरुजी शिवाय पर्याय नाही। म्हणून आदरणीय दबने सर, त्यांच्या माध्यमातून जे आपल्याला ऊर्जा मिळाली तर ती 4G पेक्षाही जास्त फास्ट आहे, हो की नाही? सरांचं पुन्हा एकदा टाळ्यांनी स्वागत होऊ द्या। एवढं सर्व करत असताना कुठेतरी एक मूळ, ज्या प्रमाणे शेतकरी हा चाड्यावर मूठ पकडतो आणि शेती पिकवतो, त्या पद्धतीने एक भरभराट आणि सोनं निर्माण करणारी एक वज्रमूठ कुठेतरी असावी। म्हणून आमच्या मातोश्री, मातृतुल्य आदरणीय उखरे मॅडम या सुद्धा इथे उपस्थित आहेत। इथे अनेक मंडळी उपस्थित झाले, माझे सहकारी मित्र, ज्येष्ठ माझे बंधू मित्र आहेत इथे। तुम्ही सगळे त्यांना ओळखता, सगळ्यांचे नाव घेणं शक्य होत नाही कारण की 2च मिनिटं दिले आहेत। आणि त्यामध्ये तुम्हाला फक्त 3 गोष्टी सांगणार। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या 3 गोष्टी जीवनामध्ये आत्मसात केल्या, त्या 3 गोष्टी आपल्याला आत्मसात करायच्या। सरांनी बरंच सांगितलं, गबने सरांनी, उकरे मॅडमनी एवढं सांगितलं की मला सांगण्याची काही आता आवश्यकता राहिलेली नाही। सगळ्यात पहिली गोष्ट, आयुष्याचं एम निश्चित असायला पाहिजे। एम समजतं तुम्हाला? ध्येय। ध्येय निश्चित असायला पाहिजे। स्वामी विवेकानंदांनी म्हटलं, काय म्हटलं? उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्ती वाचून थांबूच नका। बाबासाहेबांनी सांगितलं काय? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी सांगितलं काय? स्वप्न पाहायचे असेल तर उघड्या डोळ्यांनी पहा आणि ते स्वप्न पूर्ण होतपर्यंत झोपू सुद्धा नका। एवढं स्वतःला सामर्थ्यवान बनवा। अशा पद्धतीनं आपण आपलं जीवन निर्माण केलं पाहिजे। ते कुठं? ध्येय। ध्येयानंतर दुसरी गोष्ट सांगतोय मी तुम्हाला, 3च गोष्टी सांगणार, जास्त नाही।
आम्ही कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन झालो, ऑफलाईन झालो, शाळा दिले, पेपर, आता सगळ्या गोष्टी आम्ही पार पाडल्या. पण जीवनामध्ये आम्हाला 12वी होण्यासाठी किती वर्ष घालवावं लागले? किती वर्ष? गिव्ह मी आन्सर. किती वर्ष? 12वी होण्यासाठी किती वर्ष लागले? 12 वर्ष लागलेत ना. म्हणून जीवनामध्ये सातत्य असू द्या. कुठेही जरी चुकलो तरी काय शिकलो हे लक्षात ठेवायचं. मला एक ओळ म्हणावीशी वाटते, निरोप समारंभ हा नसतो फक्त निरोप समारंभ, तो असतो नवीन जीवनाचा आरंभ. म्हणून हा आरंभ करायचा असतो. काय शिकलो, काय चुकलो आणि काय सुटलं या 3 गोष्टीवर विचार मंथन करायचं असतं. आणि शेवटची एक गोष्ट सांगतोय, पावनखिंड किती लोकांनी पाहिला? आता लगेच रिलीज झाला काही दिवसा अगोदर. पावनखिंडाचा एक प्रसंग असा आहे की बाजी प्रभू देशपांडे जेव्हा मावळ्यांसहित येतात तेव्हा रात्रभर चालून आलेले असतात. उपाशी पोटी, अन्न नाही, पाणी नाही, काही नाही. आणि त्यानंतर 4 प्रहर ते लढाई होत असते. म्हणजे पेशन्स. तुम्ही किती वेळ झाली इथं बसलेले आहेत? बोर झालेत ऐकून? कामाचं ऐकलं की नाही? अनेक लोक पाहायला मिळाले. आणि हे तुमच्या आयुष्यात कधी येणार नाही, कारण तुमची बॅच संपली, हे लक्षात घ्या. तुमच्याकडे किती वैभव आहे मी सांगतो, तुम्ही किती श्रीमंत आहात मी सांगतो. आज तुमच्याकडे संतापे सर सारखे आदर्श असे मोत्यासारखे सुंदर अक्षर असलेले सर आहेत. माझे मित्र मुलतेली सर सारखे एक प्रेरणा ऊर्जावान सर आहेत. तुमची उद्या शाळा सुटली ना, त्यांच्या मागे पेपर शेड्युलिंग, चेकिंग, अनेक प्रकारचे शेड्यूल लागलेले असेल. कदाचित तुम्हाला वेळ कमी मिळेल, पण आज तुमच्याकडे 9 ते 10 विषयावर राज्य करणारे सर्वात जास्त श्रीमंत सर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमचं भविष्य घडवू शकता. ही संपत्ती आम्हाला बांधून ठेवता आली पाहिजे, आज उद्या परवा ग्रॅज्युएट होतपर्यंत. आणि एक महत्वाची गोष्ट अशी सांगतो, जर कदाचित फेल झाले तर त्याला मुळीच लाजू नका. सरांनी यशाच्या पायऱ्या भरपूर सांगितल्या, पण मी एक पायरी मागे येतोय. फेल झाले तर मुळीच घाबरू नका, लाजू नका. कारण सांगतोय, फेल झाल्यावरही अनेक लोकांनी मोठी मोठी शिखरं गाठलेली आहे. वाईट प्रसंग मनात येऊ द्यायचे नाही, कारण जो व्यक्ती जरी फेल झाला तरी तो आयुष्यात खूप मोठं करू शकतो. तुम्ही म्हणता आम्हाला लिंक लागत नाही फेल झाल्यानंतर. शिक्षक कधीतरी विना अभ्यास केल्याने येतात का शाळेमध्ये? थेरम असो, सायन्स असो, प्रॅक्टिकल असो, सगळं अभ्यास करूनच येतात ना. इव्हन मराठी, इंग्लिश, हिंदी काही पण असेल, सगळ्या विषयाचं भरपूर ज्ञान असू द्या. स्वतःला अपडेट करा. जेवढा मोबाईल आहे ना त्यापेक्षा जास्त अपडेट करा. रोजचा न्यूजपेपर वाचा. फक्त 7च्या बातम्या तरी ऐकण्याचा प्रयत्न करा. आई वडिलांचा मान सन्मान ठेवा. देव, धर्म आणि देश. छत्रपती शिवरायांनी 3 सूत्री संविधानातून राज्य घडवलं, तर आम्ही स्वतःला घडवू शकतो. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो आणि थांबतो. कुठल्याही व्यक्तीचा अनादर करण्याच्या अगोदर 1000 वेळा विचार करा. आई असेल, वडील असेल, आजी असेल, आजोबा असेल किंवा शिक्षक असेल, आम्ही त्यांना टोपण नावं ठेवतो, पण त्याच्या मागचे चांगले कारण शोधा. माझे आजी आजोबा जरी निरक्षर असले तरी हुशार आहेत. अडाणी नाही म्हटलं, हुशार आहेत, कारण त्यांचं नखाबोटावर गणित आहे. आई जरी कमी शिकलेली असेल ना, पूर्ण घर बांधून ठेवण्याची ताकद एका अर्थमंत्र्यासारखी, गृहमंत्र्यासारखी तिच्यामध्ये आहे. तर सामर्थ्यवान बना, कारण आमचं जेवढं वय आहे ना त्याच्यापेक्षा जास्त आईवडिलांचा अनुभव असतो. एक कलेक्टर जेव्हा मुलगा एक कलेक्टर झाला आणि त्याचे वडील जेव्हा त्याला भेटायला गेले, तेव्हा त्या मुलाने आपल्या जागेवर वडिलांना बसवलं. वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. मी एक शेतकरी, मी तहसीलदाराच्या कॅबिनला गेलो. तहसीलदारांनी माझं ऐकलं नाही. माझ्या मुलानं जिद्द पेटवली. ग्रॅज्युएशन केलं. BA पास झालेला मुलगा पडोळे, BA पास झालेला मुलगा पडोळे, तो कलेक्टर झाला. कलेक्टर झाल्यानंतर खुर्चीत बसला. खुर्चीत बसल्यानंतर वडील भेटायला आले. वडील सरळ आले. धोतर घातलं होतं, डोक्यावर टोपी होती, सदरा घातला होता. वडील आल्यानंतर वडिलांना म्हटलं, बाबा हे तुमच्यामुळे हे स्थान मला प्राप्त झालंय, तुम्ही बसा. तेव्हा बाबा बसले आणि बाबाने एक प्रश्न केला. काय प्रश्न केला? या खुर्चीवर तू बसला आहेस, तुला काय वाटतंय? बाबा बसले होते, तो उभा होता, तो काहीच बोलला नाही. बाबा म्हटलं, मी खुर्चीवर बसू का? तेव्हा बाबा उठले, मुलगा बसला आणि वडील जवळच होते आणि म्हटलं, बाळा तुला कसं वाटतंय? बाबा, मी या जगातला सर्वात शक्तिमान माणूस आहो, इवन या जिल्ह्यातला सर्वात शक्तिमान माणूस आहो. त्यांना असं वाटलं की माझ्या मुलाला कुठं अहंकार झाला म्हणून ते चालते झाले. दरवाजाजवळ गेल्यानंतर त्यांनी म्हटलं, पुन्हा एकदा प्रश्न केला, तुला काय आता तूच सर्व शक्तिमान वाटतोस? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, नाही बाबा, या जगामध्ये मी शक्तिमान नाहीये. त्याच्या वडिलांना पुन्हा प्रश्न पडला,
ते पुन्हा त्याच्या जवळ गेले आणि म्हटलं, तर कोण आहे सर्वशक्तिमान? होय बाबा, मीच आहो. ते पुन्हा आश्चर्यचकित झाले, पुन्हा जायला लागले आणि म्हटलं, सांग सर्वशक्तिमान कोण, तू की मी? ते पुन्हा म्हटलं, तुम्ही. ते पुन्हा खुर्चीजवळ आले. खुर्चीजवळ आल्यानंतर म्हटलं, सांग सर्वशक्तिमान कोण? तेव्हा त्यांनी म्हटलं, कलेक्टर म्हणतात मी. त्यांना समीकरण कळत नव्हतं, वजाबाकी आहे, बेरीज आहे, समीकरणच कळलं नाही. तेव्हा त्यांनी म्हटलं, बाबा मी या खुर्चीवर बसलो आहे, या खुर्चीवर बसवण्याचं सामर्थ्य ज्या बापानं माझ्यामध्ये निर्माण केलेलं आहे, ते वडील म्हणजे माझे बाबा, तुम्ही माझ्याजवळ उभे आहात, म्हणून या जगातला सर्वात श्रीमंत आणि सामर्थ्यवान व्यक्ती म्हणजे मी. हे त्यांना आपल्या बाबाकडे एक सांगितलेली सगळ्यात मोठी माहिती आहे. आई वडिलांवर प्रेम करा, पण असं प्रेम करा त्यांचं अडाणी पण निरक्षर पण काढू नका. सांगण्याचा गोष्ट यासाठी की विदर्भभर अनेक ठिकाणी व्याख्यानं केलेत. राजाशिव छत्रपती माझा आवडता विषय आहे. मॅडमनं मला सांगितलं आहे, त्या माझ्या मार्गदर्शिका आहे, मी नक्की पुढच्या सेशनला येईल, भरपूर बोलून जाईल. पण तुम्हाला सांगतो